या स्पर्धेचे या मॅचचे मेन पंच रोशन पाटील रोजी पाटील शेख सज्ज होतील. त्यानंतर स्वयंलेख पंच अंकित पाटील केसीएचे सदस्य आहेत. त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. संपूर्ण टीआर संघ जबरदस्त सहकार्य लाभले गेले त्याच्या माध्यमातून स्ट्राईक एंडला भाईदास बाबर, स्ट्राईक एंडला प्रदीप म्हात्रे, सुभाष परेड बॉलिंग ट्रॅक सज्ज होतील. फुल टॉप बॉल स्ट्राईक केला. बॉलला चेंडू अलॉंग द कार्पेट फिल्डर त्या ठिकाणी मिड ऑफला शरद बांधले त्याच्या हातात. चेंडू सहज सोबवला गेलेला आहे. एक धाव कंप्लीट. दुसरा धावेचा प्रयत्न होत नाहीये. एका धावाचे समाधान मानावं लागते. सिंगल कंप्लीट. अकाउंट ओपन. स्ट्राईक एंडला प्रदीप म्हात्रे, नॉन स्ट्राईक एंडला भाईदास बाबर, सुभाष परेड सज्ज होतील. षटकातील नेक्स्ट बॉल. यामुळे सुंदर फटका. लॉफेट ऑन ड्राईव्ह. फिल्डर आहेत ठिकाणी योगेश. जबरदस्त कॅच त्यांनी कॅरी केलेला आहे आणि विकेट डाऊन होईल. कावन संघाची प्रदीप म्हात्रे. बॅक टू द पवेलियन फॉर्म. मागील भरपूर स्पर्धेमध्ये जबरदस्त कामगिरी त्यांची राहिलेली आहे. या असोसिएशन मध्ये सर्वात टॉपचा संघ समजला जातोय, परंतु या मॅच मध्ये देखील चांगली कामगिरी करता आलेली नाहीये. या स्पर्धेमध्ये जय हनुमान पाटील मास्टर सामान संघ विकेट डाऊन झालेल्या या संघाची नवीन बॅटर एंटर होतील. जितेंद्र पाटील डावकराटाचे बॅटर आहेत. 2 ओव्हरची ही मॅच. 2 बॉल टाकून झालेले आहेत. सुभाष परेड एक धाव त्यांनी खर्च केलेला आहे. एक विकेट देखील त्यांना प्राप्त झालेली आहे. बॉलिंग ट्रॅक सज्ज होतील. स्ट्राईक एंडला जितेंद्र पाटील नव्याने एंटर झालेले आहेत. लेफ्ट हँडर बॅटर आहेत दोन्हीही बॅटर. तिसरा बॉल या षटकातील राईट ऑफ राऊंड विकेटने आड्या बॅटिंग केल्याचा प्रयत्न. बॅट अँड बॉल संपर्क होत नाही. चेंडू सैल आपल्याला डॉट. फक्त सिंगल धाव स्कोरबोर्ड वर लागली गेलेली आहे. या 3 बॉल मध्ये जबरदस्त इकॉनॉमिकल विकेट टेकर बॉलर आहेत सुभाष परेड सज्ज होतील. नेक्स्ट बॉल डिलिव्हर करण्याकरता राईट आर्म राऊंड द विकेट स्ट्राईक एंडला जितेंद्र पाटील. ओव्हर पिच बॉल खोदून करा. बॉलला फिल्डर आहे त्या ठिकाणी हरेश पाटील. जबरदस्त कॅच कॅरी केल्या त्याच्या माध्यमातून आणखी एक विकेट डाऊन असेल. 2 विकेट त्यांनी मिळवलेल्या आहेत. नवीन बॅटर अरविंद बरप आलेले आहेत मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकिंग एंडला. नेक्स्ट बॉल या षटकातील 5वा बॉल असेल. राईट आर्म ओव्हर द विकेटने सुभाष. स्ट्राईक एंडला अरविंद. ओव्हर पिच बॉल ड्राईव्ह केल्या. बॉलला चेंडू जाईल अलॉंग द कार्पेट. हरेश पाटील लॉंग ऑफला सुद्धा क्षेत्ररक्षण झालेलं आहे, परंतु 2 धावा प्राप्त केलेल्या आहेत या फटक्यावर. धावसंख्या 3 या आकड्यावर पोहोचले गेलेले आहे. शेवटचा बॉल बाकी असेल. 5 मध्ये 3 धावा खर्च केलेल्या आहेत. बॉलला सुभाष याने 2 विकेट नक्कीच त्यांनी मिळवलेले आहेत. टॉस बॉल जोर करण्याचा प्रयत्न. शॉट तेवढा प्रॉमिसिंग नव्हता. बॅट एज लागली होती. चेंडू जाईल विकेट किपरच्या मागे. फक्त एक सिंगल धाव कंप्लीट केली जाईल. धावसंख्या ऑन स्कोर कार्ड 4 या अंकावर पोहोचले गेलेले आहे. चार धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत. या इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस देखील करणार आहोत आणि मॅन ऑफ द मॅच पुरस्कार देखील देणार आहोत. तर दोन्ही संघाने रेडी राहायचं आहे. ओम साई NSK त्यानंतर जय मल्हार 40+ मास्टर पोमन. या ओव्हर नंतर
आपण टॉस आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देणार आहोत. अनिल पाटील षटकातील पहिला बॉल. दुसऱ्या षटकाला होईल सुरुवात. पहिला बॉल या षटकातील स्ट्रायकिंगला अरविंद बरफ आहेत. 3 वरती ते खेळत आहेत. संघाची धावसंख्या 4 अंकावर पोहोचले गेलेले आहे. कमी पत्ता दिसतोय कामनचा संघ या मॅच मध्ये. अनिल पाटील राईट ओव्हर द विकेटने पहिला बॉल. सुंदर फटका, उंची जास्त, चेंडू खाली शरद मारले सोरे कॅच आणि फलंदाज बाद होतील मिस्टर अरविंद बरफ. ड्राइव्ह केला बॉलला, चेंडू जाईल अलॉंग द कार्पेट. खराब संरक्षण, चेंडू होईल फरार आणि या बिलतील धावा 4 चौकार आलेला आहे. हरीश कडव याच्या बॅट मधून हरीश आलेला आहे. जबरदस्त फटका, ड्राईव्हचा फटका. बहुजन विकास आघाडी चषक भरपूर स्पर्धा चालू आहेत या महिन्यामध्ये या विभागात आणि ही स्पर्धा आपण पाहत आहोत. आई चौदाई नागले संघाच्या माध्यमातून 40+ हे स्पर्धा आहे. त्यामुळे सुंदर फटका समोरच्या दिशेने पुन्हा एकदा हरेक फ्रेम मध्ये जबरदस्त क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून 100% एफर्ट त्याने लावलेले आहेत. हे की होईल बॉलची 2 धावा कंप्लीट. संघाची धावसंख्या 10 अंकावर पोहोचले गेलेले आहे. 3 बॉल टाकून झालेले आहेत. 6 धावा खर्च केलेल्या आहेत. 4था बॉल या षटकातील स्ट्रायकरला हरीश कडव असतील. 6 वरती ते खेळत आहेत अनिल पाटील. नेक्स्ट बॉल या षटकातील राईट आर्म ओव्हर द विकेटने यावेळेस मिस झालेला बॉल आणि या 2 धावा कंप्लीट करतायत. धावसंख्या 12 धावा. चार बॉल झालेले आहेत. स्ट्राईक खेळला हरीश. 5 बॉल या षटकातील. बॉल फोर्स केला बॉलला मिस स्ट्रोक. चेंडू जाईल कव्हर पॉईंट क्षेत्रामध्ये. कोणता क्षेत्ररक्षक नाहीये त्या ठिकाणी. आउटफील्ड देखील खराब आहे. 2 धावा कंप्लीट. धावेचा प्रयत्न होईल आणि या 3 धावा पूर्ण केलेल्या आहेत दोन्ही बॅटरने. या 3 धावाने सांघिक धावसंख्या 15 वर पोहोचले गेलेले आहे. धावसंख्या 15 धावा ऑन द बोर्ड लागल्या गेलेल्या आहेत. आता मात्र शेवटचा बॉल, 1 बॉल बाकी असेल या इनिंग मधील. स्ट्रायकरला बायजाज बाबर, अनिल पाटील. शेवटचा बॉल या षटकातील. बॉलिंग करण्यास तयार स्ट्रायकरला डावकर आघाचे बॅटर आहेत. त्यामुळे जबरदस्त बॉल आणि फलंदाज बाद.
लक्ष असेल. चला टॉस करण्याकरता ओमसाई पाटील मास्टर एनएसके, त्यानंतर मोमन संघाचा कर्णधार आणि मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅच कोण राहिला होता. चला गुरुनाथ, आपण या मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार गुरुनाथ याला जाईल. ओमान संघाचा गुरुनाथ 27 धावा त्यांनी बनवलेले आहेत. ते ठरलेले आहेत मॅन ऑफ द मॅचचे मानकरी गुरुनाथ आलेले आहेत. चला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण देणार आहोत. टी शर्ट आणि कॅप स्पॉन्सर झालेले आहेत. एपी टूर्स अँड ट्रॅव्हल्सचे प्रोप्रायटर अनिलजी पाटील यांच्या माध्यमातून, त्यानंतर कलिंगड स्पॉन्सर झालेले आहेत. या स्पर्धेकरता गोविंद पाटील साहेबांच्या माध्यमातून त्यांचा आम्ही आभार व्यक्त करत आहोत. तर मॅन ऑफ द मॅच पुरस्कार दिला जात आहे. या स्पर्धेचे प्रमुख आयोजक नवनीतजी पाटील साहेबांच्या शुभ हस्ते दिला जाईल. हा पुरस्कार खेळाडू आहेत गुरुनाथ. 17 मध्ये 27 धावा त्यांनी बनवलेल्या आहेत. जबरदस्त बॅटिंग त्यांची राहिली होती. ऑल द बेस्ट फॉर नेक्स्ट मॅच गुरुनाथ. जबरदस्त बॅटिंग. टॉस करण्याकरता यायचा आहे ओमसाई एनएसके संघाचा कॅप्टन ओमसाई एनएसके. आपण या विश्वास गांधारी, त्यानंतर कोमल संघाचा कर्णधार सूर्यकांत भाई भगत, आपण देखील या. टॉस आपण करणार आहोत या फायनल मॅचचा. यायचा आहे. दोन्ही संघाचे कर्णधार आलेले आहेत. ओमसाई एनएसके, त्यानंतर जय मल्हार पटेल मास्टर कोमन लखा दोमाडा यांच्या शुभ हस्ते केला जाईल या मॅचचा टॉस. चला टॉस संपन्न केला जाईल. लखा दोमाडा यांच्या शुभ हस्ते हा टॉस आपण करणार आहोत. ओमसाई एनएसके वर्सेस ओमन छाप आलेला आहे. ओमन संघटनाने फेक जिंकलेले आहे.
दुसरा डाव चालू झालेला आहे. 16 धावांचं लक्ष असेल नागले संघाला. स्ट्रायकिंगला सुभाष परेड असतील, नाशिकला अनिल पाटील, बॉलिंग ट्रॅकवर अरविंद बरब. दोन्ही संघाला ऑल द बेस्ट. दोन्ही संघांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. पहिला बॉल राईट आर्म राऊंड विकेटचा मारा करत असताना अरविंद बरब. आपल्याकडे बॉल कट केला. बॉलला चेंडू झाला इंटू दे कॅप. 4 चित्रामध्ये आउटफील्ड थोडंसं खराब आहे आणि या 2 धावा मात्र कंप्लीट केल्या दोन्ही बॅटरने. सध्या धावसंख्येचा अकाउंट ओपन झालेल्या या 2 धावाने दर्शनीय स्ट्रोक बॅटफूटवर येऊन ज्यांना कट केला होता बॅटरने सुभाष परेड. जबरदस्त फटका. क्रिकेटचं सौंदर्य वाढवणारा स्ट्रोक त्याच्या बॅटमधून आलेला आहे. 2 धावा मिळतील बॅटिंग करणाऱ्या संघाला. धावसंख्येचा अकाउंट ओपन झालेला आहे. अरविंद षटपतील नेक्स्ट बॉल राईट आर्म राऊंड द विकेट सज्ज होतील. बॉलिंग ट्रॅकवर स्ट्रायकिंगला सुभाष परेड यांना आपण पाहणार आहोत. जबरदस्त शैलीचे बॅटर आहेत. तंत्रशुद्ध मेरिट मध्ये जास्त खेळण्यास पसंत करतात. नेक्स्ट बॉल ओव्हर पिच बॉल आणि बॅट टेकण्याचा प्रयत्न. कनेक्शन होत नाहीये. चेंडू आणि बॅट मध्ये कनेक्शन झालं पाहिजे. प्रॉपर कनेक्शन होणं गरजेचं आहे. डॉट बॉल खेळून फायदा होणार नाहीये. फटके मारावं लागतील. 16 धावांचं लक्ष आहे. 2 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत. नेक्स्ट बॉल या षटकातील ओव्हर पिच बॉल पुढे सरकून मारण्याचा प्रयत्न. कनेक्शन होत नाहीये. चेंडू जाईल. पुन्हा एकदा डॉट. पहिल्या बॉल मध्ये 2 धावा आल्यानंतर आता मात्र लागोपाठी 2 बॉल डॉट टाकलेले आहेत. प्रेशराइज होतोय बॅटर सुभाष परेड. 2 बॉल ते बीट झालेले आहेत. बॉलिंग ट्रॅकवर अरविंद बरब. आता मात्र आडो बॅटने करण्याचा प्रयत्न. चेंडू जाईल. विकेट किपरच्या हातामध्ये शॉर्ट लेग क्षेत्रामध्ये एकदा मात्र कंप्लीट केली जाईल. 3 धावा ऑन द बोर्ड लागल्या गेलेल्या आहेत. फक्त आणि फक्त 4 बॉल टाकून दिलेले आहेत. 2 बॉल खेळ बाकी असेल. स्ट्रायकिंगला अनिल पाटील आहेत. बॉलर तयार. राईट आर्म राऊंड द विकेटने अरविंद बरब. यापुढे सफल होऊन करण्याचा प्रयत्न. पायांचा वेध घेणारा चेंडू होता. लेग बाईटचा इशारा आलेला पंचांचा. एक आबंतक धाव मिळेल. धावसंख्या 3. चार धावा झालेल्या आहेत. अरविंद बरब. नेक्स्ट बॉल ओव्हर पिच बॉल. सुंदर फटका. चेंडू जाईल डीप स्कोर. एकला फिल्डर आहे त्या ठिकाणी. खराब तिचं रक्षण झालेलं आहे. त्याच्या माध्यमातून स्टॉप केलेला मैदानाच्या आतमध्ये दयानंद आहे त्या ठिकाणी. फेकी होईल बॉलची आणि विकेट डाऊन होईल नागले संघाची. धावसंख्या 6. 7 धावा झालेल्या आहेत. 7. 7 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत. 6 बॉलचा खेळ बाकी असेल. या दुसऱ्या इनिंग मध्ये 9 धावांची गरज लागले संघाला. 6 बॉल 9 ची गरज. चला दुसऱ्या षटकाला होईल सुरुवात.
धावांची गरज 6 बॉल गिरधरभाई म्हात्रे पहिला बॉल या षटकातील स्ट्राईक एंडला अनिल पाटील त्याच्यावर जिम्मेदारी आहे जबाबदारीने फटके मारावे लागतील 9 धावांची गरज 6 बॉल पहिला बॉल या षटकातील राईट अप ओव्हर द विकेटने फील्ड प्लेसमेंट आहे ऑनसाइड ला टिप पहिला बॉल शॉटअपूल फिल्डर अवेलेबल आहेत अरविंद बराफ सुंदर क्षेत्ररक्षण त्याच्या माध्यमातून एक धाव कंप्लीट केली जाईल 9 संख्येला 9 संख्या 8 च्या पार आता मात्र 5 बॉल 8 धावांची गरज सामन्याला कलाटणी देण्याचा प्रयत्न करतायत दोन्हीही बॅटर दयानंद आलेले आहेत नवीन बॅटर एंटर होतील स्ट्रायकिंग एंडला आहेत दुसरा बॉल या षटकातील गिरधरभाई म्हात्रे राईट ओव्हर द विकेट सुरुवात यावेळेस सुंदर फटका ड्राईव्ह लेफ्ट केलाय बॉलला चेंडू जाईल आमच्या कॅमेरामॅनला मानवता देणारा षटकार 6 धावा जबरदस्त फटका स्टेप आउट करून अतिशय दर्जा स्ट्रोक दयानंद पाटील यांच्या बॅट मधून आलेला आहे 9 संख्या 14 2 धावांची गरज 4 बॉल 2 ची गरज स्ट्राईक घेतला दयानंद पाटील आपल्याकडे बॉल फोर्स केला बॉलला मिस टाइम खालीमध्ये चेंडू खाली प्रदीप म्हात्रे जबरदस्त कॅच विकेट डाऊन नवीन बॅटर शरद फर्ले सज्ज होतील स्ट्रायकिंग एंडला आहेत गिरधरभाई नेक्स्ट बॉल विकेट त्यांना प्राप्त झालेली आहे दयानंद पाटील याला त्याने बाधित केलं होतं पुढील बॉल या षटकातील या बॉलीला शरीराचा वेध दिला बॉलने एक धाव मात्र कंप्लीट केली जाईल डायरेक्ट थेट करण्याचा प्रयत्न करा थ्रो 2 धावा कंप्लीट सामना जिंकलेला आहे नागले या संघाने नागले संघ कॉम्बिनेशन